गावावरून आल्यापासून आईचं चाललंय भांडे घासायचेत, भांडे घासायचे. चला म्हटलं आज मांडणी तर काढूया. किचनवरची मांडणी घासायला काढली होती. कामं लवकरच करून घेतले आणि भांडे पण घासून घेतले. अर्णवला शाळेत सोडून आले आणि लगेच परत कामाला लागले. तर इथे मांडणी असते भांड्याची. तर गॅसच्या वरतीच असल्यामुळे भांडे खूप चिकट होतात. स्टाईलसुद्धा ही चिकट होते. तर घासून पुसून सगळी मी घेतली होती आणि मांडणी भांडे सगळे घासून ठेवलेले. शाळेत जाण्या अगोदर म्हटलं आले की लगेच लावता येतील. शाळेतून येऊस्तोपर्यंत आईने सगळे भांडे पुसून कोरडे करून ठेवलेले. आले की लगेचच मांडणी लावून घेतली आणि त्याच्यामध्ये भांडे पण ठेवले. ही मांडणी दिसायला जरी छोटी असली तरी याच्यामध्ये भरपूर सारे भांडे असायचे. आता तरी खूप कमी केलेत भांडे. पहिले हे भांडे घासायला काढले की पूर्ण घर भरून जायचं, एवढे सगळे भांडे होते. तर आता घासल्यावर खरंच छान वाटते आणि लगेचच कितीही घासा किती क्लीन करा लगेचच धूळ बसते आणि लगेच खराब होतं. आणि गॅस खाली आणि वरती मांडणे त्यामुळे ते जास्त चिकट होतात. तर आता इथं मला सगळं आवरून झालं होतं. भात पण केला होता. एकीकडे पाणी पण लावलं होतं. भांड्याचं तर काम झालं होतं. घरभर भांडे झाले होते. सगळे जागेवर ठेवले की सगळं काम म्हणजे व्यवस्थित झाल्यासारखं वाटतं. तर ते घरातलं पाणी वगैरे भरून झालं होतं. जेवण करायचं बाकी होतं. तर आणखीन आमची जेवण वगैरे बाकी होती. म्हटलं पाणी भरलं की मग जेवण वगैरे करता येईल. तर आई मी आणि सोनाक्षी जेवण करायचं राहिलं होतं. तर इथं बघू शकतात मनोबाईची चांगली झोप चालली आणि एवढी ती गाढ झोपलेली ना, जसं काय नाईट ड्युटी करून आली एवढी गाढ झोपलेली. तिला अजिबात कसला म्हणजे आवाज आला तरीसुद्धा तिला अजिबात जाग येत नव्हती आणि सोनाक्षीने तिला हात लावला तरीसुद्धा तिला माहिती नाही एवढी गाढ झोपली. म्हटलं अशी मी शांत कधी झोपेन काय माहिती. आपली तर दिवसभराची धावपळ कामाची चालूच असते. तर असंच स्वतः शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.